स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक पहिली सभा झाली आमच्या दादरला, आणि त्या सभेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल होते, महात्मा गांधी होते, सगळे जवाहरलाल नेहरू होते, सगळे होते, सगळे सुपरस्टार. तेव्हा महात्मा गांधी म्हणाले कि अभी राम के साथ रहीम रहेगा. कशाला कशाला रहीम? तुम्ही भजन करा ना, आम्हाला कशाला करायला लावताय? त्या सरदार वल्लभभाई पटेलने ठणकावलं त्यांच्या भाषणामध्ये कि बापूजी तो महान है मगर हमें राज चलाना है, आम्हाला राज्य करायचं आहे. ते मोठे आहेत म्हणे, महान आहेत, पण हे नसतं लफडं आमच्या मागे लावून अहो शेवटी राज्य आम्हाला करायचं. आणि आज तरी काय चाललंय, भयंकरच चाललंय. 2.5 कोटीचे हिंदू 22 कोटीवरती गेले. काय दुसरा उद्योगधंदा आहे की नाही तुम्हाला? कोणासाठी? अहो तुम्ही नका आमच्या देशाची लोकसंख्या वाढवू, आम्ही अगदी मजबूत आहोत. उलट काही मदत लागली तर आम्हाला सांगा. आणि हे 22 कोटीचे आज मला ब्रिटिश नंदी नाही आहेत म्हणून मला नाही वाटत आलेले असतील कुठे. त्यांनी मला आकडे सांगितले. लोकसभेमध्ये आता जवळजवळ 40% मतदानाच्या पद्धतीनं मुसलमान निवडून येत आहेत. 40%. आणि हिंदूंचं किती मतदान? आपण जेमतेम 50च्या खाली आहोत. जवळजवळ काय तुम्ही या देशाची लोकसभा त्या मुसलमानांच्या हातात देणार आहात? आज एक केस सामन्याच्या पहिल्याच पानावरती आलेली आहे. कोर्टाने दंड केला एकाला. दंड का केला? तर त्याने अपील केलं. हे अपील रस्त्यावरच्या नमाजाला विरोध करणाऱ्यालाच 10,000 रुपये दंड. तो म्हणाला रस्त्यावरती करतायत, रेल्वे प्लॅटफॉर्मवरती करतायत, आणि आमची पंचायत होते. हे कसले रेल्वे प्लॅटफॉर्म नमाज काय, रस्त्यावरती नमाज काय, आणि आमच्या महाआरत्या तुम्ही बंद करताय. म्हणजे सगळी अगदी दाणकी बसतात ते आमच्या टाळक्यात बसतात आणि आमच्या कंबरड्यात बसतात. न्यायमूर्तीने 10,000चा दंड केला. तर बिचारा त्याचा वकील उभारून सांगायला लागला की बघा जरा हे जास्त बोलाल तर आणखीन 10,000 रुपये वाढवीन. अरे तिच्या काय न्याय? हे आम्ही सहन करायचं.